माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य. शाळा असो वा हॉस्पिटल, मुलींची सुरक्षा वाऱ्यावर. कोलकात्यातील डॉक्टर तरुणींची हत्या, त्यानंतर लगेचच बदलापूर येथील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, या दोन्ही गोष्टींमुळे देशभर संतापाची लाट पसरली आहे. दिल्ली असो, हैदराबाद असो, कोलकाता असो, कोणत्याही कारणाने घराबाहेर पडणारी स्त्रीही पुरुषांच्या विकृत कौऱ्याला सातत्यानं बळी पडत आहे. एकीकडे आपण स्त्री भ्रूण हत्या होऊ नये म्हणून सतत प्रयत्न करत आहोत. स्त्रीला जन्मापासून जळी, काष्टी, पाशाने भीती बाळगून जगावे लागते. या जगात येऊन ती कुणाची तरी लाडकी लेक, लाडकी बहीण, लाडकी बायको होऊनही कुणा वासनादांच्या विकृतीची ती शिकार होते. पापाकी परी जन्माला न आलेलीच बरी, असं जर कुठल्या आईबापाला वाटत असेल तर त्यात नवल काय. जिला आपण जननी, माता, लक्ष्मी, दोन्ही कुटुंबाचा उद्धार करणारी असे म्हणून गुणगान करतो, पण ते फक्त बोलण्यापुरतेच आहे काय? किती पुरुष आहेत असे स्त्रियांचा आदर करतात? आजच्या आधुनिकतेच्या काळात प्रत्येक स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. ती व्यक्ती म्हणून विकसित होत गेली. प्रत्येक ठिकाणी तिने पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान दिले. त्यांना थोपवण्यासाठी, संपवण्यासाठी बलात्कार, कौरी याशिवाय दुसरे कुठले मार्ग पुरुषांकडे असतात का, असे आता आजकाल प्रश्न पडायला लागलेत. बऱ्याच वेळा आपण आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असताना काय करतो? फोटो काढणे, व्हिडिओ बनविणे यात गुंग असतो. अशा घटना जर घडत असतील तर त्यांचा विरोध करणे, त्यांच्या विरुद्ध लढणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, हे आपण विसरूनच गेलेलो आहोत. सरकारबरोबर आपण पण याची दक्षता जर घेतली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. घरीदारी, कामाच्या ठिकाणी कुठलीच आजची स्त्री सुरक्षित नाहीये. अशा असुरक्षित जगात पोरी तू जन्मूच नकोस अशी म्हणण्याची वेळ येऊ नये हेच बरे. म्हणून मी सर्वांना विनंती करते की आपल्या घरातील तसेच आजूबाजूला असणाऱ्या सर्व स्त्रियांचा आदर करा. आपल्या कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार करा. त्यांना चांगले माणूस म्हणून कसे जगायचे ते शिकवा. ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर आणि तरच या गोष्टीला थोडाफार तरी आळा बसेल व स्त्रियांकडे बघण्याची पुरुषांची नजर बदलेल, एवढंच मी म्हणू शकते.